नमस्कार सगळ्यांना. तर आज मी चिकनची भाजी बनवणार आहे आणि जुन्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजे पूर्वी बायका कशा बनवायच्या ना, तशा पद्धतीने बनवणार आहे. छान लागतं आणि एक वेगळं काहीतरी म्हटलं चला दाखवावं आणि बनवणार आहे. तर आता मी दाखवते त्यासाठी काय-काय घेतलेलं आहे आणि खरंच पूर्वीच्या काळी तशीच पद्धतीने भाजी, चपाती, नॉन-व्हेज बनवायचे. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात पाट्यावर वाटलेला मसाला असायचा. आता तर कोणाकडे नाहीये, असेल पण आता एवढं कोण करत नाहीये. त्यामुळं म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला शेअर करावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा आणि आत्ताच लाईक करून घ्या, कारण परत विसरतात सगळे. तर चला मग दाखवते तुम्हाला काय-काय घेतलंय मी. इथं घेतलेलं आहे खोबरं, त्यानंतर इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. इथं कोथिंबीर घेतलेली आहे. थोडासा लसूण घेतलेला आहे आणि इथं अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच कट करून. आणि इथे जे आहे हे जी आपली हरभऱ्याची डाळ आहे ना, ती थोडीशी भाजून थंड करून त्याचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे. हे मी महिन्यासाठी करून ठेवलेलं असतं. जेव्हा जसं जसं आपल्याला लागेल ना, तसं तसं मी त्यातलं भाजीपुरतं काढून घेते. ठीक आहे. आणि इथे हे बघा, इथं चिकन हे शिजलेलं आहे. तुम्हाला दाखवते एक मिनिट. शिजलेलं आहे हे बघा. आता आपण भाजी करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. ते शिजलेलं आहे, आपल्याला भाजी करायची आहे. हे बघा, इथं कढईमध्ये आहे ना तेल गरम झालेलं आहे. तेल थोडंच टाकलेलं आहे, कारण आपण आधीच उकडत असताना भाजीला तेल घालतो ना, त्यामुळे मी तेल कमी टाकलेलं आहे. त्यामध्ये हे तेजपत्ता आहे थोडासा, बारीक म्हणजे बारीक पानं कमवून घेतलेले छोटे छोटे. तर त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला जास्त काळी पानं करायची नाहीये. जस्ट टाकल्यानंतर आता लगेच यामध्ये टाकूया आपण कांदा. कांदा घालूया आणि हा कांदा म्हणजे थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. मग तेलामध्ये लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे टोमॅटो घालायचा आहे. तर ते कांदा बघा साईडने लाल लाल झालेला आहे. त्यामध्ये टाकूया हा टोमॅटो आणि याला पण थोडंसं फ्राय होऊ देऊया. हा बघा टोमॅटो लालसर असा गाळ होऊ द्यायचा त्याच्यामध्ये. थोडासा टोमॅटो लूज झाला की त्यामध्ये टाकायचं आहे वाटण. तर इथं वाटण पण करून घेतलेलं आहे मी, दाखवते तुम्हाला. यामध्ये आता कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं हे बारीक वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये, न पाणी घालता. तर तुम्ही तसंच वाटून घ्या आणि बघा एकदा अशी भाजी करून. खूप टेस्टी लागते. आमच्या लहानपणी आमची आजी बनवायची अशी. आणि खूप जणांची जे म्हाताऱ्या आजी असतात ना, आजी लोक, त्यांच्या हातची खूप वेळेस अशी भाजी खाल्लेली आहे. म्हटलं चला आपण आज वेगळं काहीतरी बघूया करून. तर हे टाकलेलं वाटण मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे खरपूस झालं पाहिजे सगळीकडून आणि त्याला तेल सुटलं पाहिजे. तर हे तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला काळा मसाला आहे हा 1 चमचा घातलेला आहे छोटा. त्यानंतर घालायचं आहे थोडंसं मीठ. नंतर घालायचं आहे त्यामध्ये हे जे डाळीचं पीठ होतं ते 1 चमचा टाकलेला आहे. म्हणजे भाजी मला थोडीशीच करायची आहे, त्यामुळे 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कमी टाकू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे पूर्णपणे. याला तेल सुटेपर्यंत आता आपण याला असं परतून घेऊ. हे बघा तेल साईडने तेल सुटलेलं आहे, पूर्ण तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपली ही फोडणी जी आहे चांगली कडलेली आहे.
तर आता यानंतर आपल्याला करायचं आहे जे आपण इकडं भाजी ठेवली ना, म्हणजे जे मिठाचं हे केलेलं आहे त्याच्या आधी आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे आणखीन तो मसाला चांगला असं शिजून त्याचा अर्क उतरला पाहिजे पूर्ण. त्यासाठी मी थोडं पाणी ओतलं आणि परत ते ड्राय करायला ठेवलं. तर ड्राय करायला ठेवल्यानंतरही बघा परत त्याला तेल सुटायला सुरुवात झाली. तर असंच कुठलीही फोडणी करताना असंच करायचं की थोडंसं पाणी ओतायचं पहिल्यांदा त्यामध्ये आणि नंतर मग ती आणखी ड्राय करून घ्यायची जास्त. तर ऑटोमॅटिक तेल पूर्ण बाहेर येतं त्यातून. हे बघा पूर्ण म्हणजे त्या पॅनच्या खाली पूर्ण तेल असं फसफसते. ठीक आहे बघा, लालसर पण झालेला आहे आणि पूर्ण तेल असं बाहेर आलेलं आहे त्या फोडणीमधून. तर आता आपल्याला हे जे साईडला आपण मिठाचा रस्सा उकळायला ठेवलेला आहे त्यामध्ये हे टाकायचं आहे. तर मिठाचा रस्सा तुम्ही त्यातला काढून घेऊ शकता, कारण मीठ जास्त असतं ना, त्यामुळं त्यातला किती पाहिजे तेवढा काढून तुम्ही हे जे आपण फोडणी केलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण भाजी बनवू शकतो त्यामुळे. तर हे अशी ही मी फोडणी पूर्णपणे याच्यात टाकलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी आणखी मला भाजी जास्त करायची आहे थोडी, त्यामुळे मग मी काय केलं, ज्यामध्ये फोडणी टाकली होती आपण त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं होतं ना त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी यामध्ये उकळायला ठेवलं. म्हणजे तो मसाला वगैरे सगळं परत त्याच्यामध्ये उकळल्यानंतर म्हणजे ॲड होईल, अर्क होईल, तेल लगेच सुटलं भाजीला, हे मसाला मिक्स झाला. दिसतं इथं बघा मस्त एकदम कट यायला सुरुवात झालेली आहे. तर आता हे जे साईडला पाणी गरम झालेलं आहे ते पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तर हे बघा पाणी गरम झालेलं आहे. तर म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण करू शकतो. पाणी ॲड करा किंवा मिठाच्या पाण्याला कमी मीठ असेल तरी पण चालतं. तर हे अशा पद्धतीने आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. तर त्यामध्ये आपण पीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे ना, त्यामुळे तो अर्क उतरेपर्यंत आपल्याला 1-10 मिनिटं शिजवायची आहे. जर थोडीशी कोथिंबीर ही टाकलेली आहे तर भाजी तर दिसायला खूप सुंदर दिसते आणि ही उकळत ठेवायची आहे. कट पण यायला सुरुवात झालेली आहे भरपूर आणि आलेला आहे आत्ताच. तर याला थोडंसं आपण 10 मिनिटं छोट्या गॅसवरती उकळत ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्वीच्या काळी या अशा भाज्या करायच्या जे आजी लोक करत होते, त्यामुळे त्यांच्या हातचं खूप छान लागायचं. त्यामुळे उकळून घट्ट झाली आहे भाजी, तेव्हा घट्टपणा आलेला दिसतोय 10 मिनिटानंतर. पूर्ण कट आलेला आहे, एकदम छान झालेली आहे, टेस्टी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. हे बघा कट किती मोठा आलेला आहे आणि मस्त चपाती भाकरी चुरून दणकून खाऊन घ्या. बघा कशी वाटली अशी भाजी करून, आवडली का तुम्हाला? तुम्ही पण एकदा करून बघा, खूप मस्त लागणार. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण जेवण करूया. मी करते, तुम्ही करा आणि नक्की हा व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा अशी एकदा भाजी करून, आणि केल्यानंतरही मला कमेंटमध्ये सांगा की ताई आम्ही केली होती. हे बघा मी आता जेवायला घेते. मस्त कट आलेला आहे. तरी मला तरी आवडते खायला, त्यामुळे मी तरी घेतलेली आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.